श्री स्वामी सवन, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी चमाला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाईमाम पाईमाम पाईमाम। आता करूया प्रार्थना। जय जाजी अघरना परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंद यतिवर्या जय जाजे पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड देशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझलादी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्व हे मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावी मत्सी समर्था कृपा कटाक्षी दीननाथा दासाकडे पाहावे। आता इतकी प्रार्थना आना विजी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय द्यायचे सदैव पापदापानी दैन्य सर्व जाऊ निरसन इहलोकी सौख्य देवना परलोक साधन करवावे दुस्तर हा भव सागर याचे पावया पहिलं तीर तन्नांतरनी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न भादो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमीर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटे पै शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो आसुगम दुर्गम जो भपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगिनी यावी असतता सत्य विजय सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मज लागी करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र श्वासवदनं कंठाटोपी चमाला दंडकमंडलधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाहिमाम। जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका विनाशा शेषशयनानंत वेशा अनामातीतानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरजधर गमलीला जयाची त्या मंगलाचे साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तथा सकळ काव्यार्थ येता ती ब्रह्मसुता नमियेली
जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य, देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय मेला. धर्म संस्थापना करणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध निवेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. मग कैतसे अवतार प्रत्यक्ष चोका त्रिकुमार, अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना, ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले, त्यासी साष्टांग नमवणे करी प्रार्थना कर जोडवणे. आपला विख्यात महिमाजने गावयाचे योजिले, करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा. माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची, ऐसी ऐकून या सुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी, आता नमो साधुरुंद ज्यासी नाही भेदा भेद, ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटा वतंस नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलविती मान, त्यांचे चरण नमिले. ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी, आपण हृदय राहुनी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का सुरते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जे श्रवणी, असे माझी असुस्कृत वाणी ते इकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असे प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतून पाही अमल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञान हे अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गूढहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गूढहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा. श्री गणेशा नमः. कामना धुरणी जे बजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेचे निष्काम भक्तांप्रते कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारे राचा पमोदी यांचे घरी बसले समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेते धोरणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवय एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते की अरे, दोघांसी बैसवणी धववरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज, साहेबाने प्रश्न केला सहज आपणाला कोठूने. स्वामींनी हास्यमुख करूने उत्तर दिले तया लागोने, आम्ही कर्दळे वनांतुने प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडवण हरिद्वारा प्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र 80,000 नगरी आम्ही देखली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती, जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, सळे पाहिली परम पावन, काही दिवस फिरवण हैदराबादेसी पातलं. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलं. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर काही दिवस राहिलं. तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलं. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रती येणे तेथून या जाहले. तई पासून या नगरात आनंदे हाव नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्षे मंगळवेड्या प्रती राहिले स्वामी राजती, परीस त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येतात साधू दिगंबर, लीला विग्रह येते वर्या, कमरेवर ठेवणी कर दर्शन देते ते असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गूढहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3.
श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणे ज्यांची भक्ती, त्याचे नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावे ते, काही वर्षे करून वस्ती मंगळ वेडे सोडिले. मोळा माझे वास्तव्य करीत अपाटोळ झाले भक्त, तिथीचे साकल वृत्त अल्पमती किवी वर्णू. सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जले सेवकांनी परिणच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले, ग्रामदारी बैसले येथे राज स्वेच्छेने. तेथे एक अमिंद होता तो करी त्यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळापाचे गृहाप्रती, स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळापा करी आदर. योग यागादिक काही चोळापाने केली नाही, परी भक्ती सवपाई स्वामी आले सदनाते. त्याची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते, तेव्हा चोळापाचे चित्ती आनंद झाला भूसाळ. तईपासून त्याचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतिजे. चोळापाचे गृहाप्रती आले कोणी एक येते, लोकां चमत्कार दावे ते गावात मात पसरले. लोका माझी पसरली मात, नृपासी कळणार वृत्तांत की आपल्या नगरांत यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकुनी राव बोलला काय वाणी, गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा सुरतबाई आज बरे झाले नाही, आता जाऊन लवलाई भेटोत या यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली गाणी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तुची अर्ती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चिकेत झाली मती गुंगली रायाची. खून पटले अंतरी स्वामी केळ अवतारी, अरी अभक्ती पळून गेली दोरी चरणी भक्ती जडली तई. सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदली, षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत सुमंत, प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभम शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेलं. गताध्यायाची अंती अक्कलकोटी आले येते, नृपराया दर्शन देते स्वेचिन राहती तयापुरी. चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव, हे तयाचे सुकृत पूर्व नित्यसेवा घडे त्याते. चोळापाचे सद्गुणी कांता तेही केवळ पतिव्रता, सुदुदित चित्ते तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरवणे. कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने, व्हावे म्हणून या लग्न येते दुर्देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिते तेथे येते राजपूर्वी दे, दृढ चरणी ज्यांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदा कुटील तया शास्त्र केवळ, नासिकांप्रती तत्काळ योग्य शासन करताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, असून म्हणते जनांसी डोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी, साधू लक्षण्याची अंगी कोणते हो वसत असे. ऐसे त्याने निंदिले समर्थांनी अंतरी जाणले, जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपले चित्ते चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छु जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटला बहुत इकची गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वाचे, हेतू पूर्वावी मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करते नाही मिती तयाते. कोणी नवसाते करते कोणी अनुनया देते, कोणी काही संकल्प करते चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहते मना माझी आश्चर्य करते, शनेक तटस्थ होती वैरभाव विसरूने. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीते. मोडली जनांची गर्दी तोही येऊनी सेवी करी, संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी, सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयासी अन्नोदक वर्जासे. जे पातले करून छळणा त्यांची झाली विटंबना, दंडाव्या कुत्सित जना अवतरले ते वर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गूढहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5.
श्री गणेशाय नमः. भौकान अन्वेषणारा अध्यंत चितकांबासरा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदैतू अक्कलकोट नगरात पर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चौंकडे कोणासी पडता साकडे दागू घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती अनुमंती तयांसी मिळू द्या माझे त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा त्यांच्या अंतरी विचारी सापातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समगर बोले नृपर तयांप्रती कोणी जाऊन अक्कलकोट असी येथे अनिल स्वामीसे तरी आम्ही दयासी नामदेव बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा ऐका लागून गोष्ट मान्य करविना. तेव्हा तातासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परीसे आपली जरी इच्छा असे स्वामी ते अनायवट पुरुषी तरी मी आणीन त्यासी निश्चय मानसी असो द्या असे ऐकून उत्तरलं. संत रुसला तो नृपवर तैसे समागर सबाई समग्र आनंदित झाली. नृपते सकळ जने त्यापरी तात्याचे सन्माने गौरवनी मदर वचने यशस्वी म्हणते त्या. तातासाहेब निघाले सतर अक्कलकोटे आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणते दयांते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यात दिली होती त्याही करते स्वामी सेवा असे पाहुणी तात्याचे विचार पडला मानसी या नगरातून स्वामीचे कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य हो सत्वर लढून युक्त थोर कार्य आपण साधावे करुणी नाना पक्वाने करते ब्राह्मण भोजने दिदली भावसालदाने अचक दने तृप्त केले. स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिते जेनी सेवे करी संतुष्ट होती ऐसे करते सर्वदा. ऐशी अनेकाईन झाले केले तितके व्यर्थ केले तात्या मने खिन्न झाले विचार पडला ते असे मग लढवली एक युक्ती एकांती गाठुनी सोळापा प्रती त्याच लागी विनंती करते बुद्धिबात सांगती त्या जरी तुम्ही समर्थांची घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी नाम देतील तुम्हा ते द्रव्ये न सर्वे वशा चोळापासी लागली अशा त्याची अंतरी भरवसा जागिरीचा भोवसाल चोळा पानेकर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळवनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बौद्धन आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी असे करणं उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त पंचमोध्यायी गुडहा श्री रस्सु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशिता हात अक्षरी पंडित लिहित तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदवते मागील अध्यायाच्या अंती चोळापाविनी स्वामी प्रती कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती असोनी मल्हाररावाची मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेने जाय सिद्धीसी परी पावा यत्न करुणी ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी त्यांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्तासी ब्राह्मण बैसवले गुरुचरित्र आरंभिले वावयासी स्वामी कृपा परी त्याच्या वाड्यांत कधी न गेले समर्थ तात्या झाला वेगळे चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राज्यासी आणि सकळ जनांसी तोड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून नव्हती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळवून येतीसे असो कोणी एके दिवशी साधुनी योग्य समयासी मेहनत घालून स्वामीसे तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्ध मार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेनांतुनी उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाय उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊनिया राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकीला हाता त्यांनी मग अपयश ते घेऊन बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढते सर्व त्रांचे विचारती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव नृपकार्याची धरणी हवं आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य करता आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर टोका याची चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ करू बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव ब्याला म्हणी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सतर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावळी आळाला त्या कृत्य माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडले स्वामी वचनाची प्रचिती आली अघडित लीला दावेले ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गुढहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु.
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जाजी निर्गुणा, जय जाजी सनातना, जय जाजी अघरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी ज्यांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करते, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे त्यासी, श्रवण करते दिवस नशी, हिरळी करा दीक्षास्त्रासी, वेदने देवनी ठेविले. त्या समयी मुंबापुरे विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरे, करुणी लोका उपदेशिते. त्यासी आनावे अक्कलकोटे, येतू फसला नृपाबोटी, बहुत करुणी कटपटी, बुवासे शेवटी आणले. रात्रंदिरी रूपमंदिरी, वेदा चर्चा ब्रह्मचारी, करते त्यांनी अंतरे, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत, सुधी करते जनसमस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होत असे. एके दिवशी सहस्थिती, ब्रह्मचारी दर्शनायती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते त्यावेळी. पाहावे आहे तिचे लक्षण, ब्रह्मचारी करते भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामीसे. ब्रह्मपद्धदाकार, काय केल्यानं होई निर्धार, ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलते, वारंवार हसे करते, पाहुणी ऐशी विचित्र होती, बुवा म्हणती काय म्हणे. हातो वेडा संन्यासी, बुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सतर बाहेरी, लोका बोलते हसत तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या सस्तानी, विकल्पपातला मनी स्वामीसे तुच्छ मानते. नित्य नियम सारण, ब्रह्मचारी करते शयन, जवळी बारशे दोघे जण ते निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी, लोटली आकायनिशी, एक स्वप्न त्याचे चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावर ऋषिक, एकाएकी चढल्या संख्या, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खडबडणी उठले लवकरी, बोबडी पडले वैकरे, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली त्यासी, त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत त्याची सांगते समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने कैक पडते. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी, मग पुस्ता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती येते शर, ब्रह्मपद्धताकार होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखून ऋषिकासी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद्धताकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाताने बुवाम प्रति पटली कुण, धरले तत्काळ स्वामी चरण, प्रेमा सरणी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळून, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसदक भाविक भक्त, सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जाजी सुखधामा, जय जाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत विशानंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जागीर त्याप्रती, सकल सुखी अनुकूल असते, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्मगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास, सुखभोग कैचा त्यास, निद्रा नाही रात्रंदिवस, चिंतानले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैसेची ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रसी, कृष्ण वर्णाला शरासे, रात्रंदिनचे नसे. कोणा लागे जावे शरण, मजबरी कृपा करेल कोण, सोडविले व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अवरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लुटले 3 मास, एक रात्री त्यास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तिथी करावी स्वामी सेवा, येती वचने भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी तेथे त्याचे राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा त्याचे स्वप्ने पडले, अक्कलकोटी जावे तुवा. हे जाणून येत गोष्टी माणसे विचारणे शेवटी, तरी आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. त्या नगरीच्या नरनारी, कामधंदा करता घरी, स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगते. कित्येक प्रार्थने करून, पूजा द्रव्य घेऊन, अर्पाव्या समर्थ चरणी, जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध, सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गौडहा. श्री स्वामी चरणार विंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9वा. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जपदाने अखंडित चालते. दिगंतरी गाजले ख्याती, कामना धोरणे चित्ती, बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरांत. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येते धावनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येते पै. किती वर्णावय महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले. असं ईशानगरांत शंकराव प्रवेशात आनंदमय झाले
आपले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य, स्वामी सेवा सगळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागून द्रव्य काही देईना. बायसी द्रव्य पूर्ण मन आनंद त्याचे मन, मेने मी इतके करेन 200 रुपये द्याल गे. ते म्हणते बायसी, इतके कार्य जरी करसे तरी 10,000 रुपयांशी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे सत्य जरी तरी उदक घेऊन करे, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करते, बाई आंधळ्या चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रते कार्य आपले करीना. बाई स्वामीसे बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मी या लागून ब्रह्मसंबंध पीडित, तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थतेतून उठले. यवन स्मशानभूमीत आले ते राजतरीत, एकानुतेन खाचेत निजले छाटे टाकोनी. सेवी करी शंकररावासी म्हणती लीला करून येशी, चुकुले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेकणर दर्ग्यासी एक कपणे चढवले. मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित, बारीक वाटून निंबपत्र 10 मिरी त्यात घालावे. ते घ्यावे औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृत रेसी आराम पडला, राव गेले सहनगराला. काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंधे सुडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी, घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000, ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. अशी ऐकांसानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करतात. सर्वानुमते ते त्याची मठ बांधल्या चुने गच्ची, करते शंकररावांची अजरामर राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदाबरी सत भाविक भक्त नवमोध्याय गुढहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशा नमः. गाठी होते पुरपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटास नेणार स्वामी समर्थ असते पायी. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळापानामे द्विज कोणे राहतो ते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रते, सावकारी सरापी करते जनी वाक्ती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मते पालटले त्यांचे. जरी संसारी वर्तते तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटे भरूनी आपणा पुढे, ती पवनी स्वप्नी अशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढधर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी कामामासे ऐसे सांगणे सरत्रांसी, निघाले सद्गुरु शोधासे घरदार सोडिले. मुरगड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदार्थ ईश्वरभक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करते कामना चित्ती धरुनी. 12 वर्षानुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मी तुझा पत्र होईना भरोसा पूर्ण असावा. ऐकून यावरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी ते जिती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षित आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले त्या लागून, शुक्ल पक्ष शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौंजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण, निघंटो शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर त्या अवसरी पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वता, चालू लागला हे पाता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखवी ती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असं पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवणे द्रव्यभूत खर्च. त्या समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप केले सरणे दीक्षितांते समजले. जले भरले होते गट, त्यासी लावला अमृतस, ते गृत झाले समस्त आश्चर्य करते सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवी होते राबाजी, एकी समय ते सहजे दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त दात त्यांची लागेना. त्यांनी ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांचे सांगून दादा पुली लावावे. राव बाजी वृत्तांत करुण करणी झाला सुरत, म्हणतील जे सांगतील दीक्षित ते अमान्य करविना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला तरीत निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलते, आता पालटली तुझी मते तरीत मागसी निरोप. कोपला तुझरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला.
असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होते. मा सिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्परत मुरगुडी बाळा पायता पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सुमंत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गूढहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागली अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगुडे आली पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे गळणार वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येतिरूपे श्री दत्त वास सांप्रत करीतात. परी मुरगुडचे विप्र बाळापासे सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगते तैसे करावे. मानवला त्याचे विचार निघाले तेथे सतर जवळी केले गाणगापुरा पवरण पावन स्थान ते. बाळाप्पा तेथले पातले स्थान पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिले. प्रात काळी उठवणी संगमावरी सान करणी जबद्या नाटपणी मागती येते गावांत. सेवी कर्यांबरोबरी मागोनी या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येते ते. माध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बैसी जबद्यानी असा जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुणी या संध्या वंदन जप आणि नाम स्मरण रात्र पडता परतोन ग्रामामाजी येते ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडून गुरु सुतकांता शीतोष्णाची पर्वा न करता आनंदवृत्ती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परिदयांचे मानस कदा उदास नव्हेचे. अय्या रामसेवेकरी राहत होते गंगापुरी. त्यांनी देखून येसे परी बाळापासी बोलते तुम्ही भिक्षा घेऊन नित्य हवे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पूर्वजे. बाळापासी मानवले 2 दिवस त्याचे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसे. जाणे सोडिले त्याचे घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी जुळी उतकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसून तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरे सानेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागले. ही नापले प्रार्थना भोगभोगी दारुण पावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निशिती स्वप्ने 3 यती मूर्ती. येऊन या दर्शन देते बाळापाची ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रे सहसा एके रात्री. 1 ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापे. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन इतरिता कार्याचित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखी काही तरी न क्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासे. वृक्षातळी ठेवणी वस्त्रासे गेले स्नान करावया. परतले स्नान करून सतुर आले त्यासानी. वस्त्र उचलता खालोनी ऋषिकेक निघाला. त्यासी त्यांनी न मारले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझे परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळापात असले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जाव्यासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन त्यासी मार्गावरी झाले. चरण चाले चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळापा पोचले येऊनी नगरी रम्य देखली. जेथे नृसिंह सरस्वती येथे रूपे वास करते. तेथे सर्व सख्य नांदती नांदते. आनंद भरला सर्वत्र. या क्षेत्रीचे महिमान केवी वर्णमी अज्ञान प्रत्यक्ष वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सुमंत श्रोते सदा परिसोत 11 अध्याय गूढहा. श्रीरस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराव्या जगदोद्धार हराव्या भुभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रकट होत. तेचे समर्थ श्री स्वामी गताद्याची अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटीनच मावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शन इच्छा उत्कटचेती खडी साखर घेऊन याती. गर्दी माझे प्रवेश करती स्वामी सनिध पातले. अजून बहु श्वास वदन श्री स्वामी मूर्ती पाहुन बाळाप्पाने धावून दृढ चरण धरी येऊन या भानावरती श्री चरणाची सोडली मिठी. ब्रह्मानंद नमाये पोटी सतरवटी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होती भुतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करण. बाळापावरचे प्रेम ईशा कृतीने दाविले. त्या सवे एक जागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करणे तयार मध्ये जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. रवश्य म्हणून त्यासी बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असी नृप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावनी परतले. सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षडकर्माते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे. श्री शंकर उपास दैवत त्याची करावे पूजन नित्य. माधनीयत आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जवळ घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणे. मागून
घेऊन या मधुकरी, मग यावे बिराडावरे, जी मिळेल भाजी भाकरे त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे निष्ठान, अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळा पादी करून सेवी करी बहुत जण, त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी त्यासी बाई आज्ञा करे अशी, आपण श्री सेवेसे करीत जावे आनंदे. बहुत जण सेवी करी, बाई मुख्य त्या माजरी, सर्व अधिकार त्याच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसांत भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अवस्था होतचे. हे बाळा पाणी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण, युगचित सर्व केले. बाळाप्पाचे प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरणेचे ते सेवा करते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळाप्पाच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिना, कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाता उकलून, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापासी यावे मरण, विष देतले कानवल्यांतून पडल्याच बाहेर. स्वामी कृपेने आज बरी गुप्त सेवदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करुनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे करणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांचे, आपण सांगूनी बाळापाचे शंकर पूजनीवर जावे. तशी आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करती, परी बाळापाचे चित्ते विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित, न करावी याची सत्य, यापरी चिट्या लिहित प्रश्नपात बाळाप्पा. एक चिट्टे दयातून उचलून पाहता वाचून, न करावेचे पूजन ते माझी लिहिलेसे. तेरवा सर्व प्रांती भेटली, स्वामी आज्ञा सत्य मानली, ही वानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलते बाळापासी, दारापत्र सोडून देशी आपण इथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोला ऐकूना बाळापामने खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही योग्य योजावी आज्ञा विलयशीत. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांचे, कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळापाईत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळापासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकून चिट्ट्यांची आज्ञा द्यावी आपण. त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिट्ट्या लिहून उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचलली सत्वरी, येथे रावणी चाकरी करी असे लिहिलीचे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळापाची जडली होती, कैसा दूर तया प्रते करतील येती दयाळ. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संबंध, सदा प्रेमळ परिसत, द्वादशोध्याय गूढहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13. श्री गणेशान महा. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जे संतरोत्तर, तैसे स्वामी चरित्र अध्याय दै वाढले. द्वादश अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळापाप्रती कपट युक्तीने फसोपाती परी झाले व्यर्थची. स्वयंपाक आदी करायासी लज्जा वाटते सदयासी, त्याते ऐक्य समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासे सनिध गुरु असे जाण निरंतर, ऐसे बोलता सद्गुरु बाळापा म्हणे समजला. सेवेकरण माझे वरिष्ठ सुंदरबाई होते तेथे, तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्रतचे. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान, परी बाळापावरे पूर्ण विश्वास होता त्याचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळापाते उठविले. तईपासून बाळापासी त्रास देत हरदिशी गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडते. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येतात तो 16 विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपर्यंत स्वामी सेवा तो करीत, त्यासी द्रव्याच्या भोवत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. पुण्या भक्ती समर्थांचे अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगारी घालावा. राणीचे मनात विचार येता तरीत सुंदरबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदरबाई बोलली, तो आहे चोळापा जवळी. ऐसे त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळापा जवळी सतुर म्हणे द्यावा जे चंद्रहार राणी साहेब मागती. चोळापा बोले त्यासी, हार नाही आम्हापासी, बाळापा ठेवतो त्यासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळापा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळापा बोले उत्तर, आपणापासे चंद्रहार परी चोळापाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पोसे चोळापा करणे, जबाब दिला चोळापाने बाळापा देती तरी घेजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळापाचे ऐकून कृती राग आला राणी प्रती. सुंदरबाईने गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळापाचे करी, जो होता आजवरी तो काढून त्याच दोरी कराय राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी, वैसे समर्थांची सारे भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रींजवळी, त्याची करुणा सोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षदा आम्हाला. त्यावेळी सरत राला आश्चर्य वाटले.
कोणी जोडी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण 100वर गंती झाली. जोडी चोळा पाते देऊन समर्थ बोले काय वचन, चोळा पातोजे फिटले रीन सस आता असावे. पाहुणी द्रव्यासी आनंद झाले अर्थयासी, परी न आले माणसे स्त्री चरणांतरले. चोळा पासी दूर केले बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले बाळापा सेवा करताती. कोणी एक अवसरी सुंदराबाई बाळापावरी, रागावने दुष्टतडी धारण करी भोसाळ. ते कोणी बाळापासी दुःख झाले मानसी, सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथुनी, याकरता दुसऱ्या दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळापास दर्शनास त्याचे आसन दाखवावे. बाळा पायता त्या सणी आसन दाखविले सेवेकरांनी, तेव्हा समजले निज मनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळापाने देखले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळापासी आनंद झाला बाईसे, गरोबरे ती कोणासे मानिनाशी झाली. सुंदर बाईसे करावे दूर समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविते. परी राणीची प्रीती बाई बरी होती, या कारणे कोणाप्रती धरे काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, त्यासी हुकम झाला तरी बाईसी दुरी करावे. परी राणीच बियोनी तैसे न केले त्यांनी, समर्थ दर्शनासी एक दिनी कारभारी पातले. तयासी बोलते समर्थ कैसा करता कारभार, ऐसे कोणी अवतार बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणते सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलता कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवी करता सरकार अंतुनी तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे निरूपराये. मग सेवा करायासी घेऊन गेले बाळापासी, म्हणते देव तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळापा बोले त्यासी द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळापाचा जोप होता पूर्ण, एका भक्ता सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळापानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे, समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरुचरणी आसक्ती, त्यांनी येत मोक्ष आदी आज्ञा साधने व्यर्थची. उगेच करते दांबे भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करते. सद्भावे जय नमस्कारे, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सुमंत, सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गौडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14. श्री गणेशा नमः. जय जाजी करुणा घन, जय जय जगशमना, जय जाजी परम पाहुणा दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नाम स्मरण, अंतर द्यावे स्वामी चरणा शुद्ध मन करोनी. प्रातकर्मी आठवणी मग बैसावे आसनी, भक्ती धरणी स्वामी चरणी पूजन करावी युक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्ध दक्षान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावी नाना खाद्य नैवेद्य करणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूपदीपारती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जाजी अगरणा, परात्परा कविल सदना ब्रह्मानंदा तेवरिया. जय जाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडी दिशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया, भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तुझी वसंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तू हवी आणि होता, दाता आणि देविता तू समर्था निशे. जंगम आणि सिर तुझ व्यापिले समग्र, तुझलादी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता. असो निया निर्गुण रूपी नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विशेषा. वेदांचा तर्कशास्त्रे शास्त्रांते नावरे, विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्व हे. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती, सहस्रमुखे निशिते शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता, रक्षा विमाची समर्था, कृपा कटाक्षे दिनाता दासाकडे पावे. आता इतकी प्रार्थना अना विजय आपला मना, कृपा समुद्री आमिना श्री देजे सदैव. पाप तापाने दैन्य सर्व जाऊन निरसन, ही लोके सौख्य देवना परलोक साधन करवावे. दुसरा भवसागर याचे पाव्या पहिलं तीर, तन्नांतरणे साचार प्राप्त उमजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती बुली नाना न बाधो तुझ्या कृपे. किती वर्ण आपले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान ते मिर निरसन ज्ञानार करू दई प्रगट पै. शांती मनी सदा वसो वृथा नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. बहुदुःखे निरसो तुझ्या भजने चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना मनाते.
सदा साधू समागम तुझे भजनोत्तम तेने सुगम दुर्गम जो पंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न्यावी सतता सत्य विजय सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके दैवी वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगमच लागे ऐशी प्रार्थना करता आनंद होय समर्था संतोषणी तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा होरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसे कराय स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती परी असा शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकांत जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दश अध्याय गौडहा श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येथे आता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेचे सर्व कामना पुरवण ते दावते सुरभुवन जे नर करते नाम स्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामांत राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्या वेडा म्हणते तयासी शीतोष्णाची भीती नसे ज्यांच्या चित्ती सदा अरण्यात वसते एकांचळी समर्थ परमेश्वर रूप येते ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करता स्वामी भक्ती जनहास्ती तयांते त्यावेळी मंगळवेड्यांत बसा पातळी राहत दारिद्र्य पिडला बहुत दिनस्थिती तयाची जो एके दिनी फिरत फिरत सहज मना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कंटकशय्या करून ये वर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्षी करुणी दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडण्या सविता झाला बहुत प्रकारे अहुनी या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली होती वरदस्य ठेवी मसाळ तत्काळ मस्तकी दयाचे बसापाचे श्रीचरणी मन जडले ते पासून राहू लागला निषेधेने स्वामी सन्निधानंदे मग बसापाची कांता ऐकून याशी वार्ता करीत असे या कांता मने घर बुडाले बसापा येता गृहासी दुष्टोत्तरे बोलत असे मने सोडेले संसारासी वेळ काय लागले परी बसापाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जना पवादा न भीत नसे चाडकुणाची एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत तव झाले असे राता गुरुतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता श्री समर्थ बसापा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे उरडती परी बसापाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली ऋती देहभान नसेची तो समर्थ केले न बगल प्रकट झाले संख्यवाल भूभाग व्यापिला सगळं तेजे अग्नी समान पाद स्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला अपरिमित देखीला सर्पसमूह चोहींकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणी आयशपरी वैभेत झाली अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भी नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे दिले ऐसे बोलता समर्थ बसाप्पा बाई सोडून धरित करी घेऊन अंगवस्त्र टाके ते का सर्पावरी गुंडाळून सर्पातरित सतर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजे निष्ठ झाले तेथून या परतले सतर ग्रमा माझे आले बसापासे ते बसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसापा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमासुरणी वाहती त्यासी बोलती ते शर घरी जावे त्या सत्वर सुखे करावा संसार दारापुत्रा पोषिजे असो तो बसापा भक्त संसार सुप उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपया त्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भाविक परिसवता पंचदश अध्याय गौडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्त जनतारणार्थ येतुरूपे श्री दत्त भूरी प्रगट होता अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष दातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे त्यांची
ते खोत्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी त्याचे माता बंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धरून म्हणे नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनाकरिता अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करतात, त्यांत आपणा नुकसान सत्य इलेसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती, बोलावणी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगते, म्हणते काय करावे. हे नुकसान बऱ्यावसे, द्रव्य नाही आम्हापासे, फिरत होता बुरसे बटा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझी दिवाळे, यात संशय असे ना. तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त, ऐसे करा युक्ती एक, तुमचा होणी मी मालक, लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगा पंडिताला, मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ संप्रत काळी वास करीत, त्यांचेच कृपा आहे सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयासी, शिवराम मारुतीसी, नामे दिदले त्रिवर्गासी, अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले, गजानन शिवनाम दिदले, मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले कृपा. मग समर्थ त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले, तिघांचे 3 श्लोक दिले, मंत्र म्हणून ते एका. श्लोक: गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे, तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावर नसेचे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिदला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भोसाळ. श्लोक: आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन, मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावंतयांते. श्लोक: ईदमेव शिवम ईदमेव शिवम ईदमेव शिवम ईदमेव शिवहा. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून, त्यांचे काय कराय म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून, त्यांच्या पादुका बनवून त्याने असत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करे, आज्ञा मागती जाऊया. आज्ञा मिळतात त्यासी आनंद आले मुंबईचे, हरिभाऊच्या मानसे ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा, पायी वागे भक्त सका दिदल्या ऐकून ते. हरिभाऊ एके दिनी समर्थास निदयवने दर्शन घेऊन श्रीचरणी मसक त्यांनी ठेविले. तो समर्थ तयांप्रती घेऊन या मांडीवरती, वरदास सतर्गती मसकी त्याची ठेविला. म्हणती, तू माझा झालासी आता निश्चित, परिधान करी बगे वस्त्र, संसार दे सोडून. मग छाटी कफनी जोडी समर्थ त्यासी दिदली, देई घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी, म्हणती जाऊनी सागर तरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार, लोभ मोहन मात्र चित्तवान धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी, सतर आले मुंबईचे साधुवेश घेऊन. असं हरिभाऊनी काय केले, ब्राह्मणासी बोलाविले, संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्यांची कांता, ती करीत बहुधा कांता, घेत उरबडवणे. विनिविते जोडणी कर, अद्याप ससकरा अंतर, आपला विचार सोडून द्यावा प्राण प्रिया. अशी त्याची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे त्याचे. स्त्रियेच्या अंगावर अलंकार तेही लुटवले समग्र, तिचे दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिले होते, त्या पादुका असते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी, हरिभाऊ होणे गोसावे मठा माझी राहिले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा सुमंत, सदा भाविक भक्त परिसत, षोडशोध्याय गूढ श्री रस्सु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. श्री गणेशा नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्यांच्या चरित्राचे कीर्तन, त्याहूनही व्यवसायांना स्वामी सुज्ञेंते. स्वामी सुधाचे जन्ने काकूबाई नामे करुणी, तिन्ही हृत ऐकून दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखी झाले अंतकरण, तिये लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुद्धा मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगून. याची पिशाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिले पंचाक्षरी आणुनी. त्या समय प्रख्यात यशवंतराव भोसेकर, जयासी देव मामलेदार, सर्वलोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठावटी, सांगितल्या सुद्धाच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर, त्याचे पिशाचे लागले थोर, माझे दूर नोईची. ऐसे उत्तर ऐकून दुःखी झाले अंतकरणी, मग ते स्वामी सुद्धाचे जन्नी अक्कलकोटी येत असे. असं इकडे स्वामी सुद्धा मुंबई माझी वास्तव्य करिता हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले. मठ होता कामाठीपर्यंत, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीता जागा एका भक्तिनीने.
तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामी सुता, परी त्यांच्या चित्ता दुःखित नसेची. प्रथम मुंबई शहरात सखे 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केली से. कोणे एके समयासी नगर करणारा जोशी सहज आले मुंबईसी, त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुणी स्वामी सुता प्रती आनंद नानाचिती, प्रेमानंदे चरण वंदिती सवन करते तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तसे, धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुनी ती अर्पाव्या श्रीचरणी अकलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पली, स्वामी मूर्ती आनंदले, समर्थ त्यासी आज्ञा केली नगारा वाजव म्हणून. नगारा वाजविता जोशी आसो आले समर्थांसी, पाहुणी आसो भक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करता स्वामी सुतानंदे. चेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत, विजय सिंग नामे भक्ता गोट्या खेळत्या सवे. स्वामी दिवसेंदिवस स्वामी भक्ती करे विशेष, जन लाविले भजनास कीर्ती दजोबारीला. मना माझी धरुणी कामना, कुणी येताची दर्शना, त्यासी समर्थ धरती आज्ञा सुताकडे जाव्याची. स्वामी सुत अमृते मनातील खून सांगते, ऐकुनी जनचकित होती वरदे ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उदकांना, ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रसे भरले पूर्ण ऐकले हातून राणीने. सेवकासी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरे, त्या साधू ते मंदिरे प्रार्थनी आणावे. पाहुणी असमर्थांचे उल्हास सुताचे मानसी, धावून यावे गेसे मिठे चरणी घातले. निज सुता ते पाहुणी आणले समर्थ मनी, कर फिरवला मुखावरणी हस्ती धरणी उठवले. अक्कलकोटी त्या अवसरी बोध ते सेवी करी, परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होते. स्वामी सुत रात्र दिन समर्थांपुढे करते भजना, पायी कडावा घालून प्रेमरंगी नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले आनंदात, स्वामी सुद्धा भजन करता पायी कडावा घालून. एकांत समय साधोनी समर्थ सांगते त्या कानी, आम्ही जातो निजदामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुद निशब्द होई, कल्पना न साहित्यासी स्वामी कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी, ऐसे ने करावे काही, मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरते हृदयाशी म्हणती आम्ही तो हृदय, वास करवी निश्चय चिंता न काही करावे. असो मग स्वामी सुद्धा ते सळ सोडून त्वरिता नगराबाहेर येता मार्गधरीत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला, अंतरी बहुखिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटे. त्या दुखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत, दुःख करी दिवस रात्र चैन्य सेक्शन भरी. तुझी रोग लागला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी स्मरतांते. स्वामी सुताचे ज्यांनी रातचे त्या स्थानी तिने वर्तमान ऐकवले विनेत समर्थांते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठवले सेविकरी, म्हणती सुता ते सत्वरी मत्स्य निदानावे. परिसुत्य सांगाती आला नाही अक्कलकोटी, विरह दुखता त्याचे पोटी रात्रदिन सुलत असे. मग सांगते समर्थ त्यासी घालून पेटीत, घेऊन यावे तरिता कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुतपाई अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देई क्षीणोत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नाही सत्य तरी तो भरून येतार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुद्धा परितवना आला अक्कलकोटा, जीवित परवान केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे केला श्वास, सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करते विचित्र करणी, बेसते स्थान करुनी परिगंधन लावते. भोजनातीने उठती, धरणीवरी अंग टाकती, कोणा संगेने बोलती, रुदन करते क्षणोक्षणी. इतक्या माझे सत्वर मुंबईने आले तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुदगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केली मुंबापूर, तेथे समजला समाचार परतर पावला आत्मज. नीच पुत्र मरण वार्ता ऐकुनी करती आकांता, तो दुःखद समय बरेता दुःखांतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई, परतुनी आल्या पायी बोलल्या काय समर्थांते. सुत आपला भक्त असन अकाली पावला का मरण, मग स्मरते जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढून बळची मग्नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गूढ हा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः.
स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमाव अधिकारी ऐसा प्रश्न सेवी करी करिता ते समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवी करी असे सांप्रत परी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपांखरांसी अधिकारी नेम गादेसे चिंता तुम्ही न करावी. मोरपांखरा समर्थ म्हणते वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडते. आमची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागूने. लपोनी ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा त्याचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान कृशोत चालला. काकूबाईने ते असी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जीव घाली असी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केज गाव मोगलाईंत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधला श्रींचा मठ द्रव्यबोध खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापळ मठांत या कारणे अकलकोटे येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन कराव्यासी तुम्ही पाठवा दादासी समागे मी आमच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशा शरीर समाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्त ऐकून म्हणती दावे पाठवून बाळ आहे जरी आज्ञा तरी सांभाळू तयासी. समर्थ पुणेशबाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसे जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले की जे ब्रते पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी. पुढे सेवेकऱ्यांना सांगाते त्यासी मुंबईस पाठवते ब्रह्मचार्यांची आज्ञा करते याची स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची याच द्यावी कपनी जोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेश येते दिवस निशी गोसावी गादीसे चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता नरचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चे लावून सत्वरी धरा म्हणते त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेलेले याते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ते म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जे समर्था आपण हे काय करता दादाच्या शिरी ठेवता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तेसी जे बरे वाटेल आम्हासी त्याची करूया समर्थ्यासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसाई बनना टाकीला आपण मारण इतके चिपुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थासी क्रोधाला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाडपेटीत स्वस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपनी जोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठवती भिक्षेसी ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले अधिकची कौतुक मांडले. दादासी जवळ बोलावले काय सांगितले त्यासी. अनुसया तुझी माता तीच पाशी भिक्षा मागाता अवश्य मुनीने तत्वता जनी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझे करणी लोकापदा कारण. ऐकूनी मातेची उक्ती दादा तिच प्रती बोलते ऐक चुके तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी हो ना स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादेवरी बसून संसार चालवली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोढा. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्तीकृत श्रवण तिने होई दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. बोलणं असे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र अत्यादरे श्रवण करता सर्वार्थ पावी जैनीचे. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती ज्यांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योग्य अभ्यासी बहुत महासाधू देखील करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बौद्धीना नाना स्थाने फिरण शोध कीर्ती गुरुचा. जपी तपे संन्यासी असंख्य देखले ज्ञान तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या तरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमाश्रींचा ऐकुने. सन्मुख पाहुणी तयाला आज्ञा चक्र भेदांतला एक श्लोक सतर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेची समाधी लागली त्यांची स्मृतीने राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करते सकळ जन. असो झाल्या काही वेळा समाधी उतरणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले.
स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेवले जडकरी सद्गतीत झाले अंतरी हर्षपुटीने समावे उठून या करते स्तुती धन्य धन्य यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असून नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती तेथेची वास्तव्य करते सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती केली काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वारयोशिता पाळुनी तेसी दावे सोडूनी तरी श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजेचे सुरभवनी अंती जासे सुखाने ऐकूनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील परी अंतरेची खुन यांनी येती तत्काळ जाणून पाहो लागलो अदवदन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडूनी येऊनी राहिले सस्तानी धर्मकृते बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासी ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले वासुदेव पडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात निवार होणी बंड केले जाणे समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडक दिले श्रींच्या करी मनी मजुरी कृपा जरी तरी खडगाती देतेला जाऊनी बैसला दूर श्रीनी जाणिले अंतर त्याचे पाहुनी कर्म घोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सतर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकुनी कार्य आपण योजले ते शेवटाने जाय भले ऐसे समर्थ दर्शवले म्हणून दिले खडक करी परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊन तैसेच आला परत स्वस्तानाचा झेंडा उभारला बंडाचा त्यात त्यासी यश आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थचे असं स्वामींचे भक्त तात्या बसले विख्यात राती अकलकोटांत राजा श्री सरदार माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निषेधेने करतात आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदुद्देशी दृष्टीसी मृत्यू समे पातला पाहून या विपरीत परी श्री चरण दडले जरकरी उभा राहिला काळदुरी नवल परी झाले दिन वदन होणे दृढ घातले मिठी चरणी तात्या करती विनवणी मरण माझे चुकावे दे पाहुणी श्री समर्थ कृता दासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे निसरले पहिल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी नावे तातरित स्पर्शात करू नको ऐसे समर्थ बोलले तुझी नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणी आश्चर्य करते धन्यता थोरवरणी ताते बैला प्रती दिली मुक्ती चरमरण चुकले तात्यांचे ऐशा लीला असंख्य वर्ण जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गूढ हा श्री रस्सु शुभम भवतु। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20वा श्री गणेशाय नमः। जय जाजी करुणा करा जय जाजी येतवरा भक्तजन संतापरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांची गुणा नाना दोष होती दना सांगता ऐकता पावना वक्ता श्रोता दोघेही असू कुणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला करून या सरींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ ते वत्ती हास्य वदने करुणी फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करुणी नाना येथेचे भोजन देई जय गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलावले 5 जण जेव घातले तयांते फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापेती गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन सांक्षक झाले ते द्वा म्हणे यवन याती अपवित्र त्यांची कैसे घेऊ उच्छिष्ट यातीमध्ये पावन कष्ट कळता सुजना गोष्ट हे आला म्हणी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची इतक्या माझे साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्री दिन द्रव्य मिळवाया साधन त्याजवळी नसे बरे त्याचे देखून समर्थ म्हणती घे उच्चिष्ट तरिता तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाय त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचने भाव धरला तत्काळ मुंबई साला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापासे ससो उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून गाई गाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसवला 10,000च्या दिला नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाईते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आले प्रचित वारंवार स्तुती करीत सूत्रगात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त 20वा अध्याय गूढ हा श्री रस्सु शुभम भवतु।
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपावा अवताराता ऐसे मना माझे येता. जडदेह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून ते द्वा. जवळ होते सेवे करे त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करती नाना परी तो वर्णला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरे जडमुडाला तो महिमा कोण वर्णे. कोकणात समुद्र तरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पाल शेतग्रामा माझा रे जन्म माझा झालासे. तेथेचे बाळपण गेले आता कोपरली सेने केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी संप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट. त्याचे स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करते. दिवसा उपजले चित्ते स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथम अध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता सवना. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले. भूरी प्रख्यात झाले एकतन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वरला तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करा छळ आले 2 संन्यासी खल. त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हावराव राजा बडोद्यासी त्याने नव्या स्वामींशी पाठवले कारभाऱ्यांशी पाश्चात्य कथा. यशवंतराव सरदार देसी दाविला चमत्कार. त्याचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चून या द्रव्यभूत त्यांनी बांधला सुंदर मठ. ते वरण समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वरिले दशमाध्यायंत. ते एक तापुनित श्रुते होते सत्यचे. 11 वाणी 12वा तैसाचे अध्याय 13वा. बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सतारक भाविका. बसा पातेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याची लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्याची आले भाग्यपूर्ण. त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निविदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचील हे चरित्र. त्यासी आयुरारोग्यापार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वस सरस्वती. भवसागर अंतर्नांती मोक्षपद मिळवतया. अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो. सर्व विद्यासार गौसो भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धी स्थानिला. त्याची रक्षा वेदयाळा कृपा गणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचुना. सुंदर माळा करोना आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काल गावलोनी चरणे ठेविला भाल. सदोदी त्याचा प्रतेपाल करावा बाळा फुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गूढ हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय। भारत माता की जय। श्री अंबा माता की जय।